मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे, कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठलीही गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून, तिकडच्या गोष्टी पाहून. मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे कुठच्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे. त्याचा शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी. उद्या उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय? त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर, एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा, भाषा बघा, भाषा कुठची चांगली असते? उत्तम भाषा असते. एक भाषा घडवण्यासाठी, उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात, हजारो वर्ष लागतात. जशी गुजराती भाषा आहे, जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते. हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे. तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता? आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती, जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की 6वी पासूनचं तुम्हाला ऑप्शनल, तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते, आणि उद्या तुम्ही, आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात, ऑप्शनल भाषा असते, फ्रेंच असते, जर्मन असते, त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल. तुम्ही हे का लादतात आणि कशासाठी लादतात? ह्याच्या मागचं काय कारण आहे? मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारला ही गोष्ट विचारली पाहिजे. माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे, मराठी बांधवांसाठी, भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे, महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे, महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे, मुलांसाठीची आहे, की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती? म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल ज्या प्रकारचे काही थोडी बहुत अनास्था आहे, त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादली तर उद्या ही भाषाच संपून जाईल. आणि हे कोणतं धोरण आहे मला कळलं नाही सरकारचं. जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली आहे, प्रत्येक राज्याची, प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे, तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय? ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे? की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे. माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना, पत्रकारांना, माझी लेखकांना, साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे. तुम्ही या गोष्टी, आज जर समजा हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही. मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं, पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. गुजरातमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते? कशासाठी लादलं जाते? मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच, परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. एवढंच सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद.